या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील काही महत्त्वाचे प्रश्न बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. काल विचारलेला प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच व्हॉट्सअप या मेसेजिंग ॲपवर बंदी घातली आहे? याचं योग्य उत्तर आहे रशिया. जागतिक पर्यटन लवचिकता दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे 17 फेब्रुवारी. राष्ट्रीय पर्यटन दिन 25 जानेवारी, तर जागतिक दिन 27 सप्टेंबरला असतो. बघा, राष्ट्रीय पर्यटन दिन 25 जानेवारी आणि जागतिक दिन 27 सप्टेंबरला. आणि हा जागतिक पर्यटन लवचिकता दिवस 17 खतरा, पर्यटनला खतरा, यावरून लक्षात ठेवा. धरणांच्या सुरक्षिततेसाठी IIT रुरकीने विकसित केलेल्या AI आधारित चॅटबॉटचे नाव काय आहे? याचे योग्य उत्तर आहे डॅम चॅट. हा चॅटबॉट धरण सुरक्षा कायद्याबद्दल अचूक तांत्रिक माहिती देतो. तर याचे योग्य उत्तर बघा डॅम चॅट. भारतातील पहिले राष्ट्रीय गोवंश संस्कृती संग्रहालय कोठे स्थापित केले जाणार आहे? याचे योग्य उत्तर आहे मथुरा, उत्तर प्रदेश. श्रीकृष्ण यांच्या गायी यावरून मथुरा येथे गोवंश लक्षात ठेवा. मिलन 2026 हा भारतीय नौदलाचा बहुपक्षीय सराव कोठे आयोजित करण्यात आला? याचे योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. हा सराव विशाखापट्टणम या समुद्रकिनारी आयोजित केला आहे. या सरावात बघा 70पेक्षा जास्त मित्र राष्ट्रांचे नौदल सहभागी होत आहेत आणि मित्र राष्ट्रांमधील सागरी सहकार्य आणि व्यावसायिक संबंध वाढवणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. नवी दिल्ली येथील आशियाई रायफल पिस्तूल चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने एकूण किती सुवर्णपदके जिंकली? याचं योग्य उत्तर आहे 51 सुवर्णपदके. भारताने एकूण 94 पदके जिंकली आहेत. त्यामधील 51 सुवर्ण, 23 रौप्य, 20 कांस्य पदके जिंकली. ही स्पर्धा दिल्लीतील कर्णी सिंग शूटिंग रेंजवर झाली आणि 2 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या दरम्यान झाली. इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलकडून प्लॅटिनम रेटिंग प्राप्त करणारे भारतातील पहिले बंदर कोणते ठरले आहे? याचे योग्य उत्तर आहे VO चिदंबरनार बंदर, तमिळनाडू. 18व्या भारतीय दिवस परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते? याचे योग्य उत्तर आहे भुवनेश्वर, ओडिसा. 17व्या भारतीय दिवस परिषदेचे आयोजन इंदूर येथे झाले आणि 18व्या भुवनेश्वर, ओडिसा. 18 त्याच्यावरून लक्षात घ्या ओडिसा भुवनेश्वर. केंद्र सरकारच्या PM राहत योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील बाधितांसाठी किती रुपयांपर्यंत मोफत उपचारांची तरतूद आहे? याचं योग्य उत्तर आहे 1,50,000. अपघातानंतर 7 दिवसांपर्यंत मोफत आणि कॅशलेस उपचार घेण्याची सुविधा आहे. पहिल्या गोल्डन आवरमध्ये तातडीची मदत देऊन मृत्यूदर कमी करणे हा याचा उद्देश आहे. दिल्ली सरकारच्या मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? याचं योग्य उत्तर आहे पारंपरिक कारागिरांना प्रशिक्षण देऊन जागतिक बाजारपेठेशी जोडणे. 16व्या अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेचे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे मानेसर, गुरुग्राम. ही स्पर्धा 16 ते 28 फेब्रुवारी 2026 या काळात पार पडली. या स्पर्धेचा मुख्य उद्देश कमांडोचे कौशल्य तपासणे आणि यामध्ये सुमारे 800 कमांडो कौशल्य दाखवत आहेत. आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षा परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? याचं योग्य उत्तर आहे बेंगळूर. धरण पुनर्वसन आणि सुरक्षा या परिषदेचा मुख्य केंद्रबिंदू होता. दीपक गुप्ता यांची नुकतीच कोणत्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचे योग्य उत्तर आहे गेल इंडिया लिमिटेड. दीपक गुप्ता, ग वरून लक्षात घ्या, गेल इंडिया लिमिटेड. स्वतःचे सर्वसमावेशक राज्य नागरी धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? याचे योग्य उत्तर आहे केरळ. शहरांचे वैज्ञानिक नियोजन आणि शाश्वत विकास करणे हा त्यांचा
मुख्य उद्देश आहे? तर उत्तर आहे केरळ. लक्षात ठेवा. भारत सरकारने कोणत्या राज्यामध्ये सेंट्रल बँक डिजिटल करन्सीवर आधारित डिजिटल फूड करन्सीचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला आहे? याचे उत्तर आहे गुजरात. रेशन दुकानामधील भ्रष्टाचार रोखून वितरण व्यवस्था आणि पारदर्शक करणे हा त्यांचा उद्देश आहे. आणि लाभार्थी डिजिटल वॉलेटमधील रुपया वापरून थेट अन्नधान्य करू शकतील. तर याचं उत्तर आहे गुजरात. लक्षात ठेवा. फेब्रुवारी 2026मध्ये प्रसिद्ध झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार भारतीय पासपोर्टचा क्रमांक काय आहे? याचे योग्य उत्तर आहे 75. भारताच्या पहिल्या पाण्याखालील रस्ते रेल्वे बोगद्याला कोणत्या राज्यात मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? याचं योग्य उत्तर आहे आसाम. हा प्रकल्प बघा ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्राखालून यशस्वीपणे साकारला जाईल आणि बोगदा गोरखपूर नुमालीगड या 2 ठिकाणांना थेट जोडणार आहे. यामुळे बघा 6 तासाचा खडतर प्रवास फक्त 20 मिनिटात झालेला आहे. आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी 18,662 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आणि हा प्रकल्प भारतातील पहिला तर जगातील दुसरा मोठा प्रकल्प ठरेल. हा बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. आसाममध्ये झालेला आहे हा प्रकल्प. इडुक्की जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? याचे योग्य उत्तर आहे केरळ. हा प्रकल्प केरळ राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. बघा केरळ राज्यामध्ये इडुक्की जलविद्युत प्रकल्प स्थित आहे. 2026मध्ये पहिल्यांदाच ग्लोबल साऊथ AI इम्पॅक्ट समितीचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? याचे योग्य उत्तर आहे भारत. लक्षात ठेवा बघा भारत आहे. दक्षिण ब्लॉकच्या जुन्या इमारतीचे रूपांतर कोणत्या राष्ट्रीय संग्रहालयात केले जाणार आहे? याचे योग्य उत्तर आहे युगयुगीन भारत संग्रहालय. बघा या संग्रहालयाची हे संग्रहालय 1.5 लाख चौरस मीटर जागेत पसरले आहे आणि पूर्ण झाल्यावर हे जगातील सर्वात मोठे सांस्कृतिक संग्रहालय ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे योग्य उत्तर आहे जॉन अँटोनियो समारांच. बघा त्यांची उपाध्यक्षपदाचा सलग दुसरा 4 वर्षाचा कार्यकाळ आहे. खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवलचे आयोजन अलीकडेच कोठे करण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर आहे श्रीनगर. जम्मू काश्मीरमधील श्रीनगर. सागरी संशोधनासाठी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने पृथ्वी विज्ञान मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला आहे? याचे योग्य उत्तर आहे पुदुच्चेरी. नील अर्थव्यवस्था बळकट करून सागरी समुदायांचा शाश्वत विकास साधणे. आणि लक्षात ठेवण्यासाठी बघा पृथ्वी पुदुच्चेरी त्याच्यावरून लक्षात घ्या. बांगलादेशातील 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्या पक्षाने बहुमत मिळवले आहे? याचं योग्य उत्तर आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. यांनी बघा 300 पैकी 212 जागांवर विजय मिळवला आहे. आणि तारिक रहमान हे बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. ऑगस्ट 2024च्या क्रांतीनंतरची ही पहिलीच महत्त्वाची लोकशाही निवडणूक होती. भारतीय ओवसरीज बँकने अलीकडेच कोणत्या शैक्षणिक संस्थेसोबत एक्झिक्युटिव्ह एज्युकेशनसाठी भागीदारी केली आहे? याचे योग्य उत्तर आहे IIM कोझिकोड. हा सामंजस्य करार बँकेच्या 90व्या स्थापन दिनानिमित्त करण्यात आला आहे. आणि या भागीदारांचा मुख्य उद्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कौशल्य विकसित करणे. याद्वारे जागतिक व्यवस्थापन पद्धतीचे ज्ञान अधिकाऱ्यांना दिले जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाचे दक्षिण ब्लॉकमधून कोणत्या नवीन संकुलात स्थलांतर करण्यात आले आहे? पर्याय बघा भारत भवन, सेवा तीर्थ, लोकसेवा केंद्र, कर्तव्यपथ संकुल. याचे योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा.